जे त्या ठिकाणी माईकवर सुद्धा बोलणारी मंडळी उभा राहते, खरं वेगवेगळ्या कारणानं मग कर्ज कोणाला दिली नसेल किंवा कर्ज काढली तर ती भरायची नाहीत, त्यांच्यावर तक्रारी चालू आहेत. आणि काही मंडळी जी आहेत त्यांची उंची केवढी आहे, पण ते बोलतात लांबड, खूप मोठी गप्पा मारतात. आणि त्या मंडळींना त्यांचा उल्लेख करून मला त्यांना मोठं पण करायचं नाही. तेव्हा माझं म्हणणं असं आहे की कोणतीही संस्था एखादी तुम्ही उभा करा, संस्था उभा करा, ती चालवा आणि मग सांगा तुम्ही की मी ह्या संस्थेसाठी हे केलं ते केलं म्हणून. मुळात आयत्या पिठावरती रांगोळ्या ओढायचं जे काम चाललेलं आहे हे थांबवा. आणि उद्योग समूहावरती जे वेगवेगळ्या ठिकाणी अधिकारी कर्मचारी ह्या सगळ्यांना प्रेशराईज करून त्यांच्या कामात गोंधळ घालायचा आहे, हा प्रकार थांबवा. आणि तातडीनं त्या लोकांना काम करू द्या. आता सुद्धा आंदोलनाच्या ठिकाणी जाणीवपूर्वक कार्यकर्ते असतील, संचालक असतील, कर्मचारी असतील, त्यांना बोलवायचं, बसवायचं आणि मग काम कोण करायचं. तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या चुकीच्या आहेत. आणि म्हणून ह्या सगळ्याचा परिणाम हा डायरेक्टपणानं या उद्योगावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचतोय. खरं दूध संघाच्या संदर्भामध्ये पण काल चर्चा झाली. दूध संघाचे पैसे इतर ठिकाणी वेगवेगळ्या मंडळांचे बाहेर वाटप केले, म्हणजे सहकारी संस्थेचे पैसे बाहेर काढता येतात का? पण अशा पद्धतीनं तुम्ही काम करताय हे चुकीचं आहे. दूध संघाच्या संदर्भामध्ये ज्या काही कर्मचाऱ्यांच्या पगार नाहीत, वाहतूकदारांची बिलं नाहीत, दूधवाल्यांची बिलं नाहीत, त्याला वेगळं स्पष्टीकरण आमचा चकाचक दूध संघ आहे म्हणून सांगितलं जातो. तुमची चकाचक इमारत किती आहे आणि काय आहे ह्याचे तुमचा डामडौल काय आहे, याच्यापेक्षा ज्यांची देणी आहेत ती देणी द्या. त्या लोक नाडल्यात, अक्षरशः अडचणीत आले.